डब्यात पोळी भाजी दिली तर तुमचीही मुलं खायला कंटाळा करतात का? असं होत असेल तर हा जुगाड तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल. तसं तर आज डब्याला चनापोळीचा बेत होता, पण याची उठल्या उठल्या फरमाईश आली की मला पोळी भाजी नको, आज काहीतरी वेगळं हवं. त्यामुळेच हा जुगाड करावा लागला. तर जे चणे भिजवले होते तेच मी मिक्सरला लावले. तुम्ही वाटेल तर मॅशही करू शकता. आलू होता तो देखील ग्रेट करून टाकला. बेसिकचे मसाले घातले आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची, तुम्ही वाटेल तर अद्रकही घालू शकता, लसणाची पेस्ट घालू शकता. माझ्याकडे जेही मसाले होते, स्पेशली मॅगी मसाला देखील घातला. त्याचा एक गोळा रेडी केला आणि अशा प्रकारे तो गोळा ठेवून पोळी त्यावर प्रेस करून घेतली. त्यामुळे जेवढं काही चण्याचं बॅटर होतं ते सगळं पोळीला चिपकलेलं आहे. आता ती कितीही काढायचा प्रयत्न केला तरी तो निघणार नाही. आता तुम्ही वाटेल तर यामध्ये कुठल्याही भाज्या भरून याचा रोलही बनवू शकता, नाहीतर माझ्यासारखे टाकोजही बनवू शकता. माझ्या मुलीला पनीर आवडतं, त्यामुळे पनीर देखील मी थोडंसं फ्राय करून टाकलेलं आहे. बेसिकच्या भाज्या टाकलेल्या आहे आणि आपला हा मस्त असा डिलिशियस टाको रेडी आहे. माझ्या मुलींनी तर हा जुगाड खूप आवडीने खाल्ला. तुमचीही मुले पोळी भाजी खायला कंटाळा करत असाल तर एखाद्या वेळेस हा जुगाड नक्की ट्राय करून बघा.